नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर 5 वाजलेले आहेत सकाळचे. चंदा मामा पण आलेला आहे. तर मी ना आता आवरते, गावी निघायचं आहे. दादासाठी साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. शूज धुतले होते तर ते शूज जे आहेत ना ते रेडी झालेले आहेत. ब्रश वगैरे करते, फ्रेश होते, आंघोळ वगैरे झाले. साबुदाणा खिचडी बनवते, लगेच निघायचं. लवकर निघालं तर लवकर पोहोचलं जाते. तर आजच्या दिवसाचा ब्लॉग जो असणार तो गावाकडे जाणाराचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला आवडत असतील तर लाईक करा. इथे साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी जो शाबू भिजवलाय ना तो पण तयार आहे. म्हणजे प्रवासामध्ये ना भाजी खराब होत नाही. इथे मी माझं डब्बा भरण्यासाठी घेतलाय. तर मी माझ्यासाठी प्रवासासाठी टिफिन घेते, दादासाठी पण स्वयंपाक करून ठेवलाय. मस्त चहा खारीचा बेत आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. हे दादा इकडे चहा या चहा खारी खायला. कपात चहा, चहात खारी, चिंगू आमचा जगात भारी. चहा खारी खाल्ली आणि दादाने मला मग बस स्टॉपला सोडवायला आला होता बाईकवर. तर स्कूटीवरच आम्ही दोघं बस स्टॉपला पोहोचलो. बस स्टॉप जे आहे ना ते रूमपासून जवळ असल्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही, 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तर आम्ही बघू शकता शिवाजीनगरच्या बस स्टॉपला आले. सकाळचं टायमिंग आहे. तरी आता 9 वाजले, त्याच्यामुळे ना बस बऱ्यापैकी निघून गेल्या होत्या. तर मला जी होती ना पुणे परभणी बस मिळाली होती, जागा पण मिळाली होती आणि बस पण चांगल्या क्वालिटीची असल्यामुळे प्रवास चांगला जाणार होता. तर मला जागा वगैरे छान मिळालेली होती. तर आता आपला जो पुणे टू गावाकडचा जो प्रवास आहे तर त्याचा पूर्ण शूट जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. बसमध्ये स्टँडिंग पण होते लोक. हा आहे पुण्याचे येरवड्याचा भाग. तो बघू शकता, बंड गार्डनचा जो पूल आहे ना तिथला आहे. आणि यानंतर लगेच आपल्याला येतो ते येरवड्याचा जो मेट्रो स्टेशन आहे ना त्याचा ब्रिज लागतो. हा आहे येरवड्याच्या मेट्रो स्टेशनचा ब्रिज. PMTचा स्टॉप आणि मेट्रो स्टेशनचा स्टॉप जे आहे ना, म्हणजे जिथं तुम्ही वरती मेट्रोचं आहे आणि खाली PMTचा स्टॉप आहे. त्यानंतर मी आराम केला. डायरेक्ट रांजणगावमध्येच डोळे उघडले. तर बघू शकता, दर्शन घ्या तुम्ही पण गणपती बाप्पाचं. हे आहे रांजणगावचं गणपती मंदिर जे आहे ना, अष्टविनायकापैकी एक महागणपती, त्या गावचं शूट थोडंसं. त्यानंतर बस जी आहे ना पुढे आले की लगेच सुप्यामध्ये जेवणासाठी थांबते. तर इथं धनश्री धाबा म्हणून होता, तिथं बस थांबली होती. बघू शकता ही आहे आपली बस. त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि मग घरून जो टिफिन आणला होता बटाट्याची सुकी भाजी आणि चपाती, तर ते खाऊन घेतलं. प्रवासामध्ये ना शक्यतो मी घरूनच टिफिन घेऊन येते. म्हणजे कसं ना आपल्याला तेलकट वगैरे खाणं किंवा बाहेरचं खाल्ल्याने त्रास नको व्हायला. धुळीमुळं पण आणि पाणी चेंज झाल्यामुळं पण त्रास होऊ शकतो. तर मी घरूनच टिफिन जो घेऊन आला होता तेच एन्जॉय केला. त्यानंतर डायरेक्टली नगरमध्ये थोडंसं शूट घेतलं. अहमदनगरचा हा पुणे स्टेशन जे आहे ना, सॉरी पुणे बस स्टॉप जो आहे ना तर तिथलं शूट आहे. तर इथं खूप फेरीवाले असतात. त्यानंतर हा तिसगावचा शुगर मिल आहे, तिसगावचा साखर कारखाना. आता सध्या म्हणजे कारखाना जो आहे ना तो रनिंगमध्ये असतो, त्याच्यामुळं मग तिथं धूर वगैरे भरपूर होता आणि लुक पण मस्त होता. त्यामुळे मी थोडंसं तुमच्यासाठी शूट घेतलं होतं. आणि बसमध्ये ना भरपूर लोक स्टँडिंग होते. नगरच्या नंतर ना भरपूर लोक चढले होते, कारण की जागाच नव्हते बसमध्ये. एक 10 ते 15 लोक स्टँडिंग होते. आणि रस्ता पण खूप खराब होता, खडतर रस्ता आणि त्यातल्या त्यात रस्त्याचं काम सुरू आहे. धूळ पण भरपूर होते. मी मास्क कंटिन्यूज केला आणि ऊन पण भरपूर आहे, आता हीट पण भरपूर आहे. डायरेक्ट घरी आले तर मग इथं वेळ टरबूज आणले होते. तर एकदम गार टरबूज जे होते ना त्याने लगेच कट करायला घेतले. एक तर खराबच निघालं होतं, तर दुसरं छान निघालं होतं. तर मग मस्त टरबूज एन्जॉय केलं. लाईट किती वाजता येते काय माहिती. अगं लाईट जात नसती, पण आज कसं काय गेली काय माहिती. मी दादाने आणि आईने मस्त टरबूज एन्जॉय केलं. टरबूज खूप गोड आणि रसीलं होतं. टरबूज खाल्ल्यानंतर मी लगेच आईने शेतातून आणलेला जो ताजा हरभरा होता ना तो खायला घेतला. आणि हरभरा पण खूप टेस्टी होता. तर गावाकडची मजाच वेगळी असते. मस्त हरभरा एन्जॉय केला. तुम्हाला आता याच्यानंतर गावाकडचे ब्लॉग बघायला मिळणार आहेत, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.